मान्सून आता अलिबाग, पुणे, धाराशिवपर्यंत पोहोचलाय। 48 तासात तो मुंबईत येणार आहे। दापोलीतला मुक्काम 14 दिवसांनी त्याने हलवलाय। मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। 24-25 जूनला चांगल्या पावसाची शक्यता आहे। पुढच्या काही दिवसात राज्यभरात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अकोला शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज झालेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या आलेगाव भागात पावसामुळे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पहिल्याच पावसात रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। नालेसफाई न झाल्यानं नाल्यातील पाणी रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। पालघर जिल्ह्याच्या काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालघरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। डहाणू, पालघर, तलासरीसह काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली। पश्चिम किनारपट्टी भागात देखील पावसाची संततधार पाहायला मिळते। लासलगावमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली। अर्धा तास झालेल्या या जोरदार पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। वातावरणात गारवा निर्माण झाला। या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या असून समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। शेतीच्या पेरण्यांसाठी आगामी 2 ते 3 मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। येवला नांदगाव मार्गावरील सोमठाणा जोश गावाजवळील लाळ्याच्या घाटात वादळी वाऱ्यामुळे टेम्पो अपघातग्रस्त झाला। घाटातील वळणावर जोरदार वाऱ्याच्या झोतानं टेम्पो रस्त्याच्या कडेला लोटला गेला। मात्र चालकानं प्रसंगावधान राखत वाहनावरील नियंत्रण शक्य तितकं सांभाळल्यानं मोठा अनर्थ टळला। या घटनेत टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन अडकला, त्यामुळे कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही।